तर राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील कारकुनाला लाच घेताना अटक करण्यात आली आहे। मंत्रालयातल्या कार्यालयातच एसीबीनं रंगेहात पकडलाय। मेडिकल दुकानाचा निलंबित परवाना पूर्ववत करण्यासाठी 50,000ची लाच मागितली होती। तडजोडी अंती 35,000ची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली। आरोपी राजेंद्र ढेरंगे अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये कारकून होता। नाही पण तोपर्यंत चौकशी आता निष्पन्न ज्याने केलं त्याला तर त्याची सजा लगेच भोगावं लागते। त्याच्यातून काही निष्पन्न निघालं तर माझ्यापर्यंत जर जबाबदारी आली तर मी राजीनामा देईल। पक्ष नेतृत्वाबरोबर चर्चा झालेली नाही, म्हणूनच मी म्हणतो का जर तसं काही आलं तर मी राजीनामा नाही। आता कोणाच्या डिपार्टमेंटमध्ये घडतं नाही घडतं, माझ्या डिपार्टमेंटमध्ये घडलं, ते चुकीचं घडलं, त्याला उत्तर द्यावं लागेल, त्याचा जाब द्यावा लागेल, त्याला सजा भोगावी। माझा स्वभाव सगळ्यांना माहीत आहे का मी अशा प्रकारचं चुकीचं कधी करत नाही, केलेलं नाही, करणारही नाही। तुमचं कोणाकोणाशी बोलणं झालेलं आहे या अनुषंगाने? आतापर्यंत या अनुषंगानं एकाही कोणाबरोबर बोलणं झालेलं नाही, कोणाच बरोबर बोलणं नाही। तुम्ही जाणार मुंबईला गेल्याच्या नंतर किंवा मुंबईला कधी जाणार? गेल्यानंतर आजच जाणार आहे मी मुंबईला। मुख्यमंत्र्यांशी त्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांबरोबर भेटणार, झालेला प्रकार त्यांनाही माहीत आहे, त्याच्या संदर्भातली चर्चा करतो। पुढे आता एसीबी त्याच्या कायदा कानूनप्रमाणे त्यांना रंगे हात जर पकडले तर त्याची शिक्षा भोगावीच लागेल ना। आता मी एक बैठक घेणार आणि बाबा हे जे काही झालं हा प्रकार अतिशय दयनीय, निंदनीय, वाईट प्रकार आहे, असं जर माझ्यासारख्याला जर काळिंबा लागण्याचं जर असेल तर मला हे सहन होणार नाही किंवा मी हे खपवून घेणार नाही। आणि जो त्याच्यात थोडंफार काही दोषी दिसला किंवा त्याची लिंक असली त्यांच्यावर सुद्धा लगेच कार्यवाही करेल। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो, शरद पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा दावा। तर थोड्याच वेळात शशिकांत शिंदेंचा लेख वाचून सुनील तटकरे भूमिका स्पष्ट करणार। सकारात्मक पद्धतीनं काम करा, पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आवाहन। तर जुन्नरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अतुल बेनकेंच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, कार्यालयातील कारकुनाला लाच घेताना अटक। तर लाच प्रकरणाशी संबंध आल्यास राजीनामा देणार, नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। 1 कोटींचा आरोप करणारे पैसे मोजायला बसले होते का? चंद्रपुरातील ठाकरेंच्या नगरसेवकांवर आरोप करणाऱ्या संदीप देशपांडेंना संजय राऊतांचं प्रत्युत्तर। तर सुपर प्रवक्त्यांना उद्धव ठाकरेंची भीती, देशपांडेंचा पलटवार। 'मुंबईतील मेलडी कोस्टल रोडवर मराठी गाणी लावण्यासाठी मनसे आक्रमक, कोस्टल रोडवर मनसेचं आंदोलन, मराठी गाण्यांना प्राधान्य देण्याची मागणी। एबीपी माझाच्या बातमीनंतर संभाजीनगरमधील टोईंग प्रकरणाची चौकशी होणार, 5,000 रुपये दंड लागू करण्याच्या टेंडर प्रकरणाची चौकशी करू, महापौर समीर राजूरकर यांची माहिती। T20 विश्वचषकात सर्वात मोठा उलटफेर, बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेकडून 23 धावांनी पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।